स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे घडली आहे। या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे। या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने बुलढाण्यात निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। सोबतच राज्यात शक्ती कायदा देखील लवकरात लवकर पारित करण्याची मागणी महिलांकडून करण्यात आली। नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे येथे जी घटना घडली, एका चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। एक नराधम 65 वर्षाचा कांबळे म्हणून यांनी ती हत्या केली। हे अतिशय घृणास्पद आहे, निंदनीय आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे। याच्या निषेधार्थ त्याचबरोबर या आरोपीला कठोरात कठोर ताबडतोबीने शिक्षा व्हावी हे निवेदन देण्यासाठी आम्ही जिल्हा महिला शिवसेना आघाडीच्या वतीने इथे कलेक्टर साहेबांना भेटायला आलेलो होतो। आमची मागणी आहे की या नराधमाला ताबडतोबीने फाशी द्यावी, कठोरात कठोर कायद्याची अंमलबजावणी करावी की जेणेकरून अशा प्रकारचं कृत्य समाजामध्ये पुन्हा घडू नये। वारंवार अशा घटना कानावर येतात तेव्हा काळीज पिळवटून जातं। पुन्हा या घटना घडू नये यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांना इथे आलेलो। दररोज अशा महिला मुलींवरील हत्याच्या घटना समोर येत आहेत, किंबहुना हे आता वाढताना दिसत आहेत। त्यामुळे सरकार कुठेतरी गृहविभाग पेंपुरतं असं वाटतं। कायद्याची अंमलबजावणी ताबडतोबीने होणं हे अपेक्षित आहे। त्यामुळे आम्ही सगळ्या महिला भगिनी हे तेच निवेदन देण्यासाठी आलोय की आदरणीय गृहमंत्री मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याकडे अगदी जिकिरीने लक्ष द्यावं आणि ताबडतोबीने याच्यावरती शक्ती कायदा गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होते, अजूनही शक्ती कायदा अंमलबजावणी अंमलात आणला जात नाही। काय या माध्यमातूनच आमच्या महिला भगिनींचं ते म्हणणं आहे की इथे मुली बाळी सुरक्षित राहाव्या, आनंदाने त्यांना बाहेर फिरता यावं, त्यासाठी ताबडतोबीने याला फाशी होणं आणि कठोरात कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे। विनोद कांबळेला फाशी। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।